यावेळेसचा बाप्पा तर तुझ्यासाठी खूप स्पेशल. मला माहिती आहे तुझ्यासाठी बाप्पा खूपच स्पेशल असतो. पण यावेळेस व्योम पण आहे. सो तुला अजून मस्ती करायला, मजा करायला पार्टनर भेटलाय. त्याबद्दल काय सांगशील? व्योम भेटला त्यामुळे आता खूप मजा पण येते. आणि आमचं काय आहे, हे जे ह्याच्या खाली आहे ना पूर्ण अशी जागा आहे, तो आमचा टेंट आहे ॲक्च्युली. ओके, म्हणजे टेंट तुम्ही दोघं तिथे. हां, माझा भाऊ पण आहे रियांश, माझ्या मामाचा मुलगा. आम्ही काय करतो, व्योमला इथे मध्ये सोडतो हॉलमध्ये आणि आम्ही याच्या खाली जातो. बघतो आम्ही हा आम्हाला पकडू शकतो का, मग तो आतमध्ये येतो. अच्छा, म्हणजे तुमची अशी मजा मस्ती सगळी चालू आहे. आता तुझं गाणं आलंय, त्या गाण्याबद्दल काय सांगशील मला? गाण्याबद्दल तर आम्ही गाण्यामध्ये खूप मजा मस्ती केली. त्याच्यानंतर आम्ही असं पावसात पण शूट केलं. त्याच्यात म्हणजे तो फर्स्ट जेवढा पण पार्ट आहे तेवढं सगळं आम्ही पावसात शूट केलं. पण असं शूट मी फर्स्ट टाइम केलं. म्हणजे तुला खूप धमाल आली आहे शूट करताना. हो. आणि गाण्याचे लिरिक्स आमच्या प्रेक्षकांसाठी थोडेसे. हो. बाप्पा तुझ्या येण्याने वाटे मजा, तू आहे देवाचा देव राजा. बाप्पा तुझ्या येण्याने वाटे मजा, तू आहे देवांचा देव राजा. थँक यू मायरा. आणि आता मला एक सांग, तू नेहमीच तुझे कपडे, तुझी स्टायलिंग ही खूप म्हणजे सगळ्यांनाच आवडते, ट्रेंड्स बनतात. त्याबद्दल काय सांगशील? कपडे कोण डिझाइन करतं? कपडे तर अजून मला एवढं माहिती नाही आहे, पण मम्मा डिझाईन करते आणि मला दरवर्षीचे कपडे खूप आवडतात. आता कालच मी साडी घातली होती, प्रॉपर साडी. मला मम्मानी नेसवली होती आणि मला खूप आवडते साडी. ओके. आणि मला एक सांग, आता प्रेक्षकांकडनं जे तुला प्रेम मिळतंय, त्याच्याबद्दल काय सांगशील? तुम्ही खूप मला प्रेम देता त्याच्यासाठी खूप थँक्यू. फर्स्ट टाईम म्हणजे जेव्हा मी कुठे बाहेर जायची तेव्हा माझ्यासोबत पहिल्यांदा किंवा असे फोटो काढायला यायचे तेव्हा मी जरा अशी घाबरायची की काय करतायत हे. नंतर मग मला समजलं की असं असं असतं, असं नसतं. तर मग ते आपल्या प्रेमासाठीच करतात. तर समजा मला तारक मेहता खूप आवडतं. तर मी त्यांना IT अवॉर्डमध्ये भेटली. तर मला मम्मा डॅडीने असं सांगितलं की तू जेव्हा त्यांच्यासोबत भेटत होती तेव्हा तुला जशी फिलिंग आली तशी त्यांनाच तू भेटल्यानंतर त्यांनाच तशी फिलिंग येते. त्यामुळे आता